नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलोत खास ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या या परिसरामध्ये। ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 20 तारखेला होणार आहे आणि आपण पाहतोय की याच्यामध्ये आता सध्या मनसेने देखील महायुतीला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे निवडणुकीला एक वेगळं वळण आलं आहे। आणि विशेष म्हणजे आज आपण या ठिकाणी नवी मुंबईच्या नेरूळ या ठिकाणी आहोत। आपल्यासोबत या मनसेचे शहर सचिव आहेत आपल्यासोबत। तर महत्त्वाची गोष्ट मला सांगा सर, आता या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत, त्यांच्या प्रचारासाठी आणि इतर महायुतीच्या सर्व प्रचारासाठी राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला, मनसेने पाठिंबा दिला। काय मत आहे तुम्हाला, काय परिवर्तन होऊ शकतं? गुढीपाडव्याच्या शिवतीर्थातील सभेमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी एक भारताला एक सक्षम नेतृत्व मिळावं असं नरेंद्र मोदी म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला आहे। आज आपण बघितलं की एका बाजूला देशामध्ये एक इंडिया आघाडी आहे, एका बाजूला महायुती आहे। तर महायुतीकडे जसं सक्षम नरेंद्र मोदींसारखं एक नेतृत्व आहे की जे आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं, तसं इंडिया आघाडीकडे त्यांची पूर्ण खिचडी झालेली आहे। तिथे राहुल गांधींना पण मुख्यमंत्री व्हायचं आहे, तिथे अरविंद केजरीवालला पण मुख्यमंत्री व्हायचं आहे, पंतप्रधान व्हायचं आहे, शरद पवारांना पण व्हायचं आहे, उद्धव ठाकरेंना पण व्हायचं आहे। तिथं सगळ्यांच्या प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत आणि त्यांची अशा जर लोकांच्या हातात जर सरकार गेलं इंडिया आघाडीचं, तर आपल्या देशाचं भवितव्य धोक्यात जाईल। म्हणून एक स्थिर सरकार पुढचे 5 वर्ष भेटावं की त्या स्थिर सरकाराच्या माध्यमातून इथला तरुण असेल की त्यांना पुढे चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, महिलांचं सक्षमीकरण होईल। आपल्या भारतातील जो नरेंद्र मोदींनी जे मागच्या काही 5 वर्षामध्ये कामं केलेलं आहे की जसं राजसाहेब म्हणाले की राम मंदिरचा जरी निकाल न्यायालयाने दिला असेल तरी राम मंदिर जे बांधले गेलेलं आहे त्याचं पूर्ण श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आहे। तसा CA कायदा आणला त्यांनी, कलम 370 जे काश्मीरमधलं होतं, जे आपलं एवढ्या वर्षातलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण स्वप्न होतं ते त्यांनी हटवलं। हे जे मनसेचा जो भूमिका आहे, सन्माननीय राजसाहेबांची भूमिका आहे, त्याच्याशी ही म्हणजे सिमिलरच ही भूमिका आहे। त्यामुळे आम्ही मनसेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि आपण बघत असाल की नवी मुंबईमध्ये मनसेने एक सुसज्ज असं संपर्क कार्यालय आमचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी उभारलेलं आहे आणि मनसेचे नवी मुंबईतील कार्यकर्ते पदाधिकारी हे पूर्णपणे कामाला लागलेले आहेत। अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता ज्या ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे एक शिंदे गटाची एक ठाकरे गटाची शिवसेना आहे, काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणचं शिवसैनिक आहे तो कुठे कन्वर्ट होऊ शकतं? शिवसैनिक सगळ्यात मुळात प्रश्न म्हणजे शिवसैनिक म्हणजे काय? शिवसैनिक हा वारसा विचारांचा असतो, त्यामुळे मूळ शिवसेना जी आहे तो जो बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो विचारांचा वारसा होता तो निश्चितच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुढे घेऊन चाललेले आहेत आणि तोच वारसा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे तो पुढे घेऊन चाललेले आहेत। आणि आता सध्याचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांचासुद्धा सेमच विजन आहे हिंदुत्वासाठी, त्यामुळे जो विचार आहे तोच आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत। आणि राहिला विषय इथल्या स्थानिक जे गेली 10 वर्ष इथे खासदार आहेत राजन विचारे यांचं साधं कार्यालय नाही आहे नवी मुंबईमध्ये। आता यांचं कार्यालय म्हणजे तुम्ही इथे ते नवी मुंबईमध्ये येतात म्हणजे एखाद्या उद्घाटनासाठी वगैरे येतात आणि परत जातात। आणि आमच्या काळेसाहेबांनी मागे सभेमध्ये सांगितलं होतं की नवी मुंबईतून कुणी त्यांना फोन केला की ते सांगतात की ते मीरा भाईंदरला आहे, मीरा भाईंदरवरून फोन केला की ते सांगतात ठाण्यात आहेत। त्यामुळे त्यांचं काम सांगण्या असं सारखं काही नाही आहे। त्यामुळे बाळासाहेबांचा विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललेत आणि तीच खरी शिवसेना म्हणजेच शिंदेसाहेबांची शिवसेना आणि त्याच विचारांवरती आम्ही सुद्धा ठाम आहोत। मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा अतिशय महत्त्वाचा असा एक प्रश्न आहे की आज आपण पाहतोय की या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांच्या हे प्रतिक्रिया घेतल्या थोड्या वेळापूर्वी। त्यांचं असं मत आहे की नरेश म्हस्के यांचं या ठिकाणी तेवढा PR नाही आहे किंवा नवी मुंबईमध्ये जे त्यांचं या व्यक्तिमत्व आहे ओळखलं जात नाही, काय म्हणणं आहे? कसं आहे, नरेश म्हस्के हे ठाण्याचे महापौर होते, त्यांचं ह्याच्या अगोदर कार्यक्षेत्र हे ठाणे शहर पुरतं मर्यादित होतं। तुम्ही ठाण्यात जर गेला तर ठाण्यातल्या लोकांना माहिती आहे की नरेश म्हस्के काय आहे। नरेश म्हस्के हा सुशिक्षित सुसंस्कृत चेहरा आहे।
ठाण्याची सुसंस्कृत ओळख आहे. ठाण्याला पुढे घेऊन जाणारं ते नेतृत्व आहे. आज राजन विचारे पूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मागील 10 वर्षापासून खासदार आहेत. त्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मीरा भाईंदर येतं, ठाणे महानगरपालिका येतं, नवी मुंबई येते. त्या राजन विचारेंचं साधारण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक साधं कार्यालय नाही आहे. राजन विचारे यांनी तुम्ही बघितलं असेल की जे संसदेमध्ये प्रश्न विचारलेत त्यांना नीट बोलता येत नाही. म्हणजे संसदेत हा जेव्हा खासदार उभा राहतो तेव्हा ठाण्यातला जो सुशिक्षित मतदार असतो त्यांना लाज वाटते की आपला असा खासदार की ज्याला नीट हिंदी बोलता येत नाही, नीट इंग्लिश तर त्यांना खूप लांबची गोष्ट राहिली. विकास कामं तुम्ही म्हणाल तर ह्या खासदाराला महानगरपालिकेची विकास कामं आणि खासदाराची विकास कामं काय असतात, नगरसेवकाची विकास कामं आणि खासदाराची विकास कामं काय असतात यातला फरकच माहीत नाही. अजून हे खासदार हे त्यांच्या नगरसेवकाच्याच माइंडमध्ये आहेत. ही नगरसेवकाचीच कामं करतात. वॉटर गटर मीटर याच्या पलीकडे त्यांनी जे खासदाराचे जे विजन असतं ते त्यांनी इथं कोणतंही आणलेलं नाही. इथं एखादं IIM सारखी इन्स्टिट्यूट यायला पाहिजे होती, एखादं नवी मुंबईत एखादं सुपर स्पेशालिटी एखादं हॉस्पिटल यायला पाहिजे होतं. नवी मुंबईसारख्या क्षेत्रामध्ये इथं एक तुम्ही बघितलं असेल की उच्च शिक्षित तरुणांचा मोठ्या प्रमाणात भरणं आहे. हे चांगलं सुनियोजित शहर आहे. तर इथे मोठ्या कंपन्या आणून त्यांनी इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून द्यायला हव्या होत्या. पण तुम्ही बघितलं असेल मागच्या 10 वर्षामध्ये इथं कोणत्याही प्रकारचे रोजगार यांनी निर्माण करून दिले नाहीत. इथली जी हार्बर रेल्वे आहे तिथल्या लोकांचा प्रश्न आहे. त्यांनी हार्बर रेल्वे एक्सटेंड करायला पाहिजे होती. एक त्यांनी सांगितलेलं आहे की 2 कॉरिडॉर त्यांनी बनवणार होते. त्या संदर्भात त्यांचा कोणताही पत्रव्यवहार दिसत नाही. म्हणजे ह्यांनी आता हे सांगतात, हे श्रेय घेतात हे नवी मुंबई एअरपोर्टचं. नवी मुंबई एअरपोर्टसाठी यांचं झिरो काम आहे. तेच त्याचं सिडकोने केलेलं काम आहे. सिडकोचा पाठपुरावा आहे. ह्यांचं काय आहे, ह्यांचं शून्य काम आहे. म्हणजे असा खासदार जो आड्याने आहे त्याला नगरसेवक आणि खासदार ह्यातलं काम कळत नाही. मग असा नगरसेवक आपण का निवडावा, असा खासदार आपण का निवडून द्यावा, हा मूळ प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आला आहे की या ठिकाणचे खासदार निष्क्रिय आहेत असं मनसेचं मत आहे. आणि विशेष म्हणजे येत्या निवडणुकीमध्ये आता मनसेनं देखील महायुतीमध्ये पाठिंबा दिला. त्याच्यामुळे नक्की जनता कुणाला कौल देते आणि मनसे सैनिक आणि शिवसैनिक देखील हे नक्कीच कुणाच्या साईडने असतील हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नवी मुंबई. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.